मीडियाचे नवे क्षेत्र. नमस्कार. आज आपण अशा एका क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जिथे शब्दांना धार आहे, विचारांना वेग आहे आणि कल्पकतेला आकाश आहे. ते क्षेत्र म्हणजे मास मीडिया आणि कम्युनिकेशन. माहितीच्या या महाजालात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेशी नसतात, तर त्याला जोड हवी असते ती सशक्त भाषेची आणि साहित्याची. चला तर मग जाणून घेऊया या क्षेत्रातील करिअरच्या अथांग संधी आणि मराठी हिंदी भाषेचे वाढते महत्त्व. BA इन मास मीडिया अँड कम्युनिकेशन ही पदवी घेतल्यावर तुमच्या समोर रोजगाराची अनेक दारे खुली होतात. तुम्ही केवळ बातमीदार बनत नाही, तर तुम्ही एक ब्रँड बिल्डर बनता. विशेष म्हणजे वृत्तपत्र आणि TV न्यूज, जिथे तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करू शकता. दुसरे क्षेत्र म्हणजे जाहिरात क्षेत्र किंवा ॲडव्हर्टाइजमेंट. जर तुमच्याकडे कमी शब्दात सांगण्याची कला असेल तर कॉपी रायटिंग मध्ये तुम्ही उत्तम करिअर करू शकता. PR किंवा जनसंपर्क, मोठ्या कंपन्यांची प्रतिमा लोकांसमोर सकारात्मकरित्या मांडण्याचे काम तुम्ही करू शकता. आणि आजच्या काळातील सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे डिजिटल मीडिया. YouTube, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आज लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आता प्रश्न पडतो की ज्यांना साहित्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र कसे उपयुक्त आहे. तर मित्रांनो, मीडिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्टोरी टेलिंग आहे. जर तुम्हाला साहित्य वाचायला आवडत असेल तर तुमच्याकडे शब्दांचा खजिना असतो. एक उत्तम कवी उत्तम जिंगल रायटर होऊ शकतो. एक उत्तम कथा लेखक हा चित्रपट किंवा वेब सिरीजचा स्क्रिप्ट रायटर बनू शकतो. साहित्यामुळे तुमच्या विचारांमध्ये जी प्रगल्भता येते तीच तुम्हाला एक संवेदनशील पत्रकार किंवा प्रभावी वक्ता म्हणून समाजात ओळख मिळवून देते. अनेकांना वाटते की मीडियात यशस्वी होण्यासाठी फक्त इंग्रजी आवश्यक आहे, पण वास्तव वेगळे आहे. भारतासारख्या देशात प्रादेशिक भाषांमधील मीडियाचा विस्तार इंग्रजीपेक्षा कैक पटीने जास्त आहे. महाराष्ट्रात आजही लोक आपल्या मातीतील बातम्या, आपल्या भाषेतील मनोरंजन शोधतात. शुद्ध आणि प्रभावी मराठी बोलणारे आणि लिहिणारे यांची न्यूज रूम पासून कॉर्पोरेट इव्हेंट्स पर्यंत मोठी मागणी आहे. तसंच हिंदी ही केवळ संपर्क भाषा नाही, तर ती जाहिरातींचे, मनोरंजनाचे सर्वात मोठे मार्केट आहे. ग्लोबल माहितीला लोकल भाषेत रूपांतरित करण्यासाठी ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रान्सलेशन अँड लोकलायझेशन या तज्ज्ञांची आता खूप गरज आहे. त्यामुळे ज्यांचे मराठी आणि हिंदीवर प्रभुत्व आहे ते या स्पर्धेत नक्कीच पुढे राहतात. BA मास मीडियाचा अभ्यासक्रम तुम्हाला केवळ सिद्धांत शिकवत नाही, तर तो तुम्हाला इंडस्ट्री रेडी बनवतो. यात तुम्हाला कॅमेरा फेस करणे, संवाद कौशल्य, व्हिडिओ एडिटिंग आणि जनसंवादाचे बारकावे शिकायला मिळतात. विशेषतः मराठी आणि हिंदी भाषेचे व्याकरण, उच्चार शास्त्र यावर जर तुम्ही या 3 वर्षात काम केले तर तुम्ही एक दर्जेदार व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किंवा RJ म्हणजे रेडिओ जॉकी देखील बनू शकतात. तुमची आवड, तुमची भाषा आणि मास मीडियाचे तंत्र यांची जर योग्य सांगड घातली तर यशाचे शिखर लांब नाही. जर तुमच्याकडे शब्दांचे शस्त्र असेल तर या क्षेत्राची क्षितिजे तुमच्यासाठी नक्कीच खुली आहेत. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत BA इन मास मीडिया अँड कम्युनिकेशन किंवा BA MMC साठी अनेक जागतिक दर्जाच्या संस्था आहेत. मीडिया क्षेत्रातील करिअरसाठी मुंबई हे केंद्र असल्याने येथे शिक्षण घेण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तुम्हाला महाराष्ट्रातील काही सर्वोत्तम संस्थांची माहिती मी येथे थोडक्यात देते. सेंट झेवियर्स कॉलेज आणि झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन मुंबई हे भारतातील मीडिया शिक्षणासाठी एक सर्वोत्तम महाविद्यालय मानले जाते. येथे BMMC आणि पदव्युत्तर स्तरावर पत्रकारिता, जनसंपर्क म्हणजे PR, जाहिरात क्षेत्रातील नामांकित डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.
येथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि इंडस्ट्री कनेक्टिव्हिटी देखील उत्तम आहे. दुसरं आहे केसी कॉलेज मुंबई. हे मीडियासाठी विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आणि BMMCच्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्टुडिओ, मीडिया लॅब आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन येथे मिळते. फिल्म मेकिंग आणि जर्नलिझमसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. याशिवाय एक महत्त्वाचं म्हणजे अथर्व युनिव्हर्सिटी मुंबई ही मास मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील करिअरसाठी एक आधुनिक आणि वेगाने प्रगत होणारी संस्था आहे. मलाड पश्चिम येथे स्थित असलेल्या या विद्यापीठात BA इन मीडिया अँड कम्युनिकेशन किंवा BAMMC हा केवळ अभ्यासक्रम पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून तो पूर्णपणे इंडस्ट्री ओरिएंटेड आहे. यात प्रिंट मीडिया, ब्रॉडकास्ट म्हणजे TV, रेडिओ, डिजिटल मीडिया आणि मल्टीमीडिया यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, ओव्हर द टॉप म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या नवीन काळातील विषयांवर येथे विशेष लक्ष दिले जाते. अथर्व युनिव्हर्सिटी तिच्या हायटेक सुविधांसाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांसाठी येथे सुसज्ज मीडिया लॅब, शूटिंग स्टुडिओ आणि एडिटिंग सूट्स देखील उपलब्ध आहेत. न्यूजरूम सिम्युलेशनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष TV चॅनलवर काम करण्याचा अनुभव देखील या कॉलेजमध्ये मिळतो. येथे केवळ लेक्चर्स नसून नियमितपणे फील्ड रिपोर्टिंग, मुलाखती, डॉक्युमेंटरी मेकिंग यावरही भर दिला जातो. तसेच या विद्यापीठाचा स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांना नामांकित मीडिया हाऊसेस, PR एजन्सीज आणि जाहिरात कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळवून देण्यासाठी देखील मदत करतो. याशिवाय महत्त्वाचं कॉलेज म्हणजे सोफिया कॉलेज फॉर वुमन. हे महिलांसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम मीडिया कॉलेजपैकी एक आहे. रामनारायण रुईया कॉलेज. जर तुम्हाला मराठी भाषेतून मास मीडियाचे शिक्षण घ्यायचे असेल तर रुईया कॉलेज हे सर्वोत्तम आहे. येथे BAMMC मराठी हा विशेष कोर्स चालवला जातो जो प्रादेशिक पत्रकारिता आणि मराठी मीडिया उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन हा मुंबईच्या बाहेर पुण्यात नामांकित संस्था आहे आणि हे महाविद्यालय विशेषतः कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मीडिया मॅनेजमेंटसाठी ओळखले जाते. येथील कॅम्पस आणि प्लेसमेंट रेकॉर्ड राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. विल्सिंग वुड्स इंटरनॅशनल मुंबई ही जी संस्था आहे ही प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई यांनी स्थापन केलेली संस्था आहे जी चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील आधुनिक शिक्षणासाठी ओळखली जाते. तर या सर्व महत्त्वाच्या काही संस्था आहेत आणि येथे जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर बहुतांश ठिकाणी प्रवेश परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. ठीक आहे. तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात म्हणजे पत्रकारिता असेल, जाहिरात असेल किंवा चित्रपट असेल करिअर करू इच्छितात यावर तुम्ही निवडणाऱ्या महाविद्यालयाची निवड जर तुम्ही केली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोवर धन्यवाद.